आता द्यायचा ना काय कोण होता संकेत खेळाय गेलाय आता खेळाय गेलाय नाही लक्षात ठेवा नाही नाही चालेल संकेत आणि ह्याचा तुम्ही ह्यांचा कृष्णा ना हा सामनावीर आहे तुमचा बाकी लक्षात ठेवा येऊन ठेवा नाही सन्माननीय आदरणीय अमरजी टोपले साहेब आणि आशिषजी जाधव साहेब, सुवाजी सुतार साहेब आणि रोहितजी पानवल साहेब या ठिकाणी मी विनंती करेन की आपण सरळ मुख्य व्यासपीठावरती यायचंय. ग्रामदेवता आई विठलाई देवी चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सर. आपल्याला विनंती करेन की आपण सरळ व्यासपीठावरती यायचंय. मॅचला थोडीशी गती द्यायची बघा. अजून 5 ते 6 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे थोडीशी गती द्या. 15 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. आशिष स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळतोय. यस, मॅचला सुरुवात होईल. कृष्णा गोलंदाज स्ट्राइक वरती. आशिष साठी पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ऑन साइडला बॉल वळवलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धाव, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसबेल जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. महत्वाची मॅच. एका बाजूला बाचोली तर दुसऱ्या बाजूला कुसरूड संघ आणि या 2 संघांमधली ही लढत अगदी पाहायला मिळते. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अगदी लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. समोरच्या फटका सजवलाय अगदी व्ही शेप मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा येत आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर आणखीन एक येतोय. मोठा स्ट्रोक. बॉल एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा बाहेर. षटकार. फ्लिप केलाय. हलक्या हाताने ढकलून दिलाय. एकच धाव. मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे, विनंती असेल. मोठा फटका आलाय समोरच्या दिशेने. उमेश आहे बॉलच्या खाली आणि जबरदस्त कॅच उमेशच्या माध्यमातून. विकेटचं पतन. पहिला धक्का कुसरूड संघाला. जावं लागेल माघारी. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. बासोली संघाचा फलंदाज आशिष ताकद लावली होती, परंतु प्रयत्न थोडीशे अपुरे पडले आणि बासोली संघाला मोठा धक्का लागतोय.
कुसरूड संघाचा गोलंदाज त्याच्या समोर भारी पडलाय, कारण जिथे मात्र षटकार आला होता त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलंय या गोलंदाजाने. आणखीन एक जबरदस्त फटका प्रमोदच्या बॅटमधून, प्रणवच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक ऑन साइडला फेकून दिलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 20-0. 20 धावा. स्पीडअप घ्यायचं थोडस. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर, आणि चुकीला माफी नाहीये भाऊ. 4 धावा, चौकार येतोय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने, जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. मोठा फटका समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक लांब लचक, लांब 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 सीमारेषे बाहेर. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, डेंजर झोनला आहेत, परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि 2 धावा चांगल्या पद्धतीने कंप्लीट झाल्यात. 38 धावा धावफलकावरती. 38, 38 धावा झाल्यात. आपटी बार आपटला या बॉलला. हो, इथे विकेट थोडीशी धीमी पाहायला मिळाली. थोडस गवत आहे, ग्रास आहे, त्यामुळे बॉल थांबला जातोय, परंतु वैभवला कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट महत्वाची असेल. हो हो, इथे हुक केलाय, पाहावं लागेल. पंच शहानिशा करतील आणि सांगतील हा निर्णय. एकच धाव. गिरकी देखील घेतली, फिरकी देखील घेतली, परंतु बॉलला अगदी मोठ्या फटक्यासाठी पाठवलं होतं, परंतु मागील क्षेत्र गोशंकी क्षेत्र असल्यामुळे फक्त एकच धाव प्राप्त होईल. चाळीस धावा, 44-0. दोन षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 44-0. हरीशा पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आहे. 6 धावा.
ओहो चांगला बॉल. हा टप्पा ही लाईन टाकावी लागेल. बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव येईल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतो बॉल पर्यंत. चल बी चल थोडंसं फांगली पाहायला मिळालं, परंतु सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने धाव फलक 49 49 धावा. ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल. 50 धावा टीमच्या कंप्लीट झाल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न. मनगडाचा वापर जरूर केला गेलाय. पुन्हा त्याच दिशेला मात्र स्ट्रोक खेळला जरूर आहे. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न डेंजर झोनला होते. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. मिरासवाडी टीम कॅप्टन व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट बॉल आलाय. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. फुल टॉच पाहावं लागेल. चला रिव्ह्यू घेतलाय पहा. इट्स नो बॉल. नो प्लस 1 आहे ना अंपायर. नो प्लस 1 डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. शेवटचा बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. बघूया फ्री हिटच्या बॉल वरती किती धावा येतील. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. लेग स्टिकच्या बाहेर मारा होतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या झाली ती अब तक 56. हो हो इथे जबरदस्त. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार आणि ठोकलाय हा लांब लचक षटकार आणि एक चांगलं टार्गेट सेट केलंय टीम बाचोली या संघाने. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 62 आणि 63 धावांचं आवाहन असेल टीम कुसरूड संघाला. चला लगेच बाचोली संघ विनंती करेन की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. चला प्लीज थोडंसं सहकार्य करा. मिरासवाडी टीम आपण देखील तयार राहायचंय. कॅप्टन टीम मिरासवाडी कॅप्टन आपण देखील तयार राहा. सन्मान्य आदरणीय अमरजी जाधव साहेब, त्याचबरोबर प्रदीपजी जाधव साहेब, सुनीलजी जाधव साहेब, हर्षदजी जाधव साहेब, हर्षदजी देसाई साहेब, ही संपूर्ण मान्यवर मंडळी मात्र आज या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येत असताना मात्र पाहायला मिळते. आणि संपूर्ण हे आयोजन नियोजन आई विठला देवी चषकामध्ये तुम्हा सर्वांचं आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम. आपलं स्वागत आहे. त्रेसष्ट धावांचा बाटला करायचा आहे.
63 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर मोठी इनिंग साकारावी लागेल. सर्व ही मान्यवर मंडळी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या आई विठलाई देवी चषकासाठी मात्र राहिलंय. आणि हीच संपूर्ण मान्यवर मंडळी आज या आयोजनामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये पाहायला मिळते. आल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. 63 धावांचं आव्हान. पहिला बॉल सचिनचा अगदी बॅटवर प्रॉपर आला नाहीये. अजित होते त्या ठिकाणी आणि सचिनने हा बॉल फेस करत असताना वैभव आणि सचिन ही सलामीची प्रारंभिक जोडी मात्र पाहायला मिळते. 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजी म्हणजे अजित. चांगला बॉल गती काढून घेतली. या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहणारा बॉल मात्र पाहायला मिळतोय. ज्या मध्ये आपण जर बघितलं की आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. मोठा फटका येऊ दिलेला नाहीये आणि धावांचा श्री गणेश देखील झालेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु यष्टीरक्षकाने आता लाईन मिस केली आहे. बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. टीम कुसरूड संघ लक्ष मोठं आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. कोणतीही धाव नाहीये. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. स्किट झाला क्षेत्ररक्षक परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त बॅकअप पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉलला पाठवलंय अगदी सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. षटकारासाठी 6 धावा. तो टाइम वाचवण्यासाठी 4 ओव्हर त्या लय परत लांबवतात ना. शेवटी तोच टायमिंग होतो. नो वाईड करून एक्स्ट्रा 8 धावा झाल्या धावफलकावरती. 8 ऑन स्कोर कार्ड. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न मिड ऑफ तैनात नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो बॉल पर्यंत फेकी केली गेली. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड होते. 10 धावा धावफलकावरती लागतायत. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव प्राप्त होईल. 1 वर 1 11 धावा. फास्ट घ्यायचं, थोडस स्पीडअप घ्या. हुक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव. जास्त काही मिळणार नाही. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसवतोय. जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती 12.
अगुडप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 13 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 13. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल पर्यंत पोहोचतोय आणि अप्रतिम कॅच तिथे पकडली जाते. आणखीन एक मोठा धक्का लागतोय वैभवच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय. स्पीडअप घ्यायचंय नवीन बॅटर. मिरासवाडी टीम कर्णधार आपल्याला विनंती असेल या प्लीज. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल. ऑन साइडला आल्याला आक्रमक होण्याचा प्रयत्न होतोय, परंतु जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मात्र मिळेल. 4 राहिली ते आता. आता एक पाठवलं. 4 राहिले. 2 आणून ठेवा कारण काल तुम्ही घालवलं एक पॅकेट. आहे का तुझा मित्र कोण असेल त्याला सांग. आता कुठं इथं आपल्याला अवेलेबल नाही कोण. त्याला म्हणून दे आणून काय पण कर बाबा. सांग तू तिकडून येणारा कोण नाही आपला. आम्ही तिथे पाठवतो. तू आता लगेच सांगतो. लगेच विचार. मी ते थांबवतोय. कुठलं दुकान. बॉलर कोण आहे. खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. आतापर्यंत हॅट्रिकचे 3 व्हाईट बॉल हाताळलेत. बीट करून पाठीमागे चाललाय. बॅडमिंटन स्ट्रोक एका पायावरती खेळलाय. पॉइंटला उडवलाय. बॉलला पाठवून दिले. 6 धावांसाठी षटकार येतोय. बॉल बॅकड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने फेकी केली जाते. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. चला टीम मिरासवाडी. येस, थँक्यू. व्हाईट बॉल.
लोगो लक्षात ठेवा लोगो. पुन्हा एकदा वाईट बॉल. जगदे आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. एकच जाव. आणि हा सामना जिंकलाय अर्थातच टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. अमर दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस घेऊयात.